नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील जे दुसरं युनिट आहे त्यातला दुसरा लेसन मार्क ट्वेन हा सादर करतोय. पेज नंबर 43, 44 व 45 या पेजवरती हे आहे. तर मग चला, माझ्याकडे इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज लागेल. Page number 43. Mark Twain. Mark Twain was the pen name of Samuel Langhorne Clemens. तर बघा, मार्क ट्वेन हे पेन नेम होतं. पेन नेम म्हणजे काय? तर बऱ्याचदा काही लेखक आपल्या मूळ नावानं न लिहिता ते एखादं नाव धारण करत असतं. मराठीत सुद्धा असे बरेच लेखक कवी आहेत की ज्यांनी आपल्या मूळ नावानं न लिहिता वेगळं नाव धारण केलं आणि त्या नावानं त्यांनी लिखाण केलं. तर इथं तसंच सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमेन्स या व्यक्तीनं, या लेखकांनी मार्क ट्वेन नावानं लेखन केलं. अ पॉप्युलर अमेरिकन रायटर, ते एक प्रसिद्ध असे अमेरिकन रायटर होते. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. आता ते त्यांच्या प्रसिद्ध अशा ह्युमरस स्टोरीज म्हणजे विनोदी कथा, ह्युमरस म्हणजे विनोदी कथा, त्याच्यानंतर कादंबरी आणि इतर काही लेखनासाठी ते प्रसिद्ध त्यावेळेला होते. हिज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन. आता विट या शब्दाचा अर्थ बुद्धिमत्ता किंवा बुद्धिचातुर्य. तर त्यांचे जे दर दिवशीच्या प्रत्येक दिवशीच्या संभाषणामधनं त्यांचं बुद्धिचातुर्याची चुणूक किंवा हे तळपलं जायचं, ते समोर येत होतं, ते प्रकाशितलं जायचं. मेनी anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. आता इथं anecdotes या शब्दाचा अर्थ काय? तर किस्सा म्हणजे एखादं छोटासा रंजक असा प्रसंग, गोष्ट असं म्हटलं जातं. तर मार्क ट्वेन यांच्याबद्दलचे किंवा यांच्या संबंधित असे अनेक छोटे छोटे किस्से हे आजही सांगितले जातात आणि त्यांचा आनंद घेतला जातो. इट शुड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. तर या गोष्टीची इथं आपल्याला नोंद घ्यावी लागेल. तर ते एक खूप मोठे डिफेंडर होते. डिफेंडर म्हणजे बचाव करता होते, संरक्षण करता होते. कशाचे? तर ह्युमन व्हॅल्यूज, मानवी मूल्य जी आहेत, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व या 3 मानवी मूल्यांचे ते संरक्षण करते होते किंवा बचाव करते होते. ही अपोज्ड वॉर्स अँड इम्पिरियलिझम अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबर्स. आता बघा, तर ही अपोज्ड वॉर्स, त्यांनी युद्धाला विरोध केला, सोबतच त्यांनी इम्पिरियलिझम या शब्दाचा अर्थ साम्राज्यवादाला सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता त्यावेळेला. आणि कुठल्या गोष्टीला त्यांनी सपोर्ट केला होता? तर द कॉज ऑफ लेबर्स अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री. तर जे काही कामगार आहेत आणि त्यांच्या देशातील जे कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी जी काही चळवळी वगैरे उभ्या राहिलेल्या होत्या, त्या ध्येयासाठी, त्यांच्या हेतूसाठी जी काही कामं झाली त्या सगळ्यांना त्यांनी काय केलं होता? तर सपोर्ट केलेला होता. ते त्यांना सपोर्ट करत असायचे. अमेरिकेमधले. गिवन बिलो आर सम अनेक्डोट्स फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन्स फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग्स. इथं काही अनेक्डोट्स आहेत, त्यांच्या जीवनामधले काही अनेक्डोट्स आहेत आणि काही त्यांचे कोटेशन्स सुद्धा आहेत की ज्यांनी त्यांच्या तोंडून निघालेली काही उद्गार आहेत, ते पण इथं आपल्याला दिलेले आहेत. सम अनेक्डोट्स बघूयात आपण आता. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. तर त्यांच्या व्याख्यानांची जी काही टूर निघालेली होती त्या दरम्यानच
अशाच एका व्याख्यानाच्या टूरवरती असताना, प्रवासामध्ये असताना किंवा ते फिरून लेक्चर देत असतानाच एकदा ते एका स्थानिक, ज्या ठिकाणी त्यांचं व्याख्यान होतं तिथल्या त्या ठिकाणी ते एका स्थानिक नाभिकाच्या दुकानामध्ये शेवसाठी आले होते, म्हणजे दाढी करण्यासाठी ते आलेले होते तिथं. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज हिज फर्स्ट व्हिजिट टू द टाउन. आता त्यांनी त्या नाभिकाला सांगितलं की ही माझी या शहराला पहिलीच भेट आहे. यू हॅव चुजन अ गुड टाइम टू कम, ही डिक्लेअर्ड. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही खरोखरच इथं येण्याची अत्यंत योग्य असं वेळ तुम्ही निवडलेली आहे. हो, ट्वेन रिप्लायड. त्यांनी त्याच्यानंतर उत्तर दिलं, मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट. यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. तर आज संध्याकाळी मार्क ट्वेन यांचं इथं लेक्चर होणार आहे आणि मला असं वाटतं की तुला सुद्धा तिथं जाशील किंवा तुला जायला तिथं आवडेल. आय गेस. हां, मी सुद्धा तसंच विचार करतोय, असं ते मार्क ट्वेन स्वतःच बोलत आहेत. त्याला माहीत नव्हतं की हे मार्क ट्वेन आहेत ते. हॅव यू बॉट युअर तिकीट येट. तुम्ही आत्तापर्यंत तरी तुम्ही तिकीट काढलीत का? नो, नॉट येट. नाही, अजूनपर्यंत नाही. वेल, इट्स सोल्ड आउट. यू विल हॅव टू स्टँड. ठीक आहे, तुम्हाला नाही तिकीट मिळाली तर ठीक आहे, पण आता ती तरी सगळी संपलेली असणार आहे, तिकीट विक्री झालेली असणार आहे. तुम्हाला आता मात्र उभा राहावं लागेल. जस्ट माय लक, सेड अ ट्वेन विथ अ साय. असा सुस्कार सोडून ते म्हणतात की ठीक आहे, माझं नशीब म्हणून उभं राहायला लागेल मला. आणि त्यापुढे ते असं म्हणतात, आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. हा जो कोणी मार्क ट्वेन आहे, हा ज्या वेळेला लेक्चर देत असतो त्यावेळेला मी नेहमीच मला उभा राहावं लागतं. कारण का? तर हे स्वतःच मार्क ट्वेन होते. त्यामुळं समोरच्याला माहित नव्हतं की हा माणूस कोण आहे, म्हणून तो त्याला सांगतो आणि लेक्चर देताना उभंच राहावं लागतं. मिसेस स्टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग. एक दिवस मिसेस स्टो या सकाळी. आता इथं मिसेस स्टो यांच्याबद्दल माहिती दिली आहे बघा. हॅरिट बीचर स्टो वॉज अ फेमस रायटर. अंकल टॉम्स कॅबिन इज हर मोस्ट रिनाउंड बुक. मिसेस स्टो अँड मार्क ट्वेन वेअर नेबर्स फॉर मेनी इयर्स. आता इथं ज्या मिसेस स्टो आहेत त्या मार्क ट्वेन यांच्या शेजारी राहत होत्या. ते दोघं एकमेकांचे शेजारी होते आणि खूप वर्ष एकमेकांचे शेजारी होते. त्या सुद्धा एक लेखिका होत्या. अंकल टॉम्स कॅबिन नावाचं एक अत्यंत प्रसिद्ध असं पुस्तक, ज्याला ख्याती मिळालेली होती, विख्यात असं पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं. तर त्यांना गुड बाय करण्यासाठी क्लेमेन्स त्यांच्याकडे गेले. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डेड हिज डिसअप्रूव्हिंगली. आता ज्यावेळी ते परत आले त्यावेळेला मिसेस क्लेमेन्सनी त्यांना डिसअप्रूव्हिंगली म्हणजे नापसंती दर्शवली. तशा प्रकारचं त्यांना ट्रीट केलं. वाय, शी सेड, यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. त्यांनी त्याला विचारलं की का यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय, म्हणजे तू कॉलरला टाय लावून का तू गेलेला नव्हतास, अशा प्रकारचं त्याला विचारलं. ही सेड नथिंग, पण तो काहीही त्याच्यावरती त्याने उत्तर दिलं नाही. बट वेंट अप टू हिज रूम, आपल्या रूम मध्ये गेला. डीड अप दीज आयटम्स इन अ नीट पॅकेज. हे दोन्ही कॉलर आणि टाय हे दोन्हीही एकत्रित केलं, एका व्यवस्थित टापटीप असं पॅकेज केलं. अँड सेट इट ओव्हर टू मिसेस स्टो बाय अ सर्वंट विथ अ लाईन. आणि हे सगळं नोकराकरवी मिसेस स्टोकडे यांच्याकडे पाठवलं आणि त्याच्यावरती एक लाईन लिहिलेली होती, हिअर विथ रिसीव्ह अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. तर माझं जे काही निरोप आहे किंवा जे माझं कॉल आहे, बोलणं वगैरे जे काही आहे ते तुम्ही काय करा, उरलेलं हे जे सगळं ते तुम्ही यासह तुम्ही स्वीकार करा. म्हणजे हे जे पॅकेज दिलेलं आहे कॉलर टाय यांचं, तर त्याचा तुम्ही स्वीकार करा.
अशा प्रकारचं त्यांनी त्यांना सांगितलं. पेज नंबर 44 वरती, वन डे हेनरी इर्विंग इन द मिडेस्ट ऑफ टेलिंग मार्क ट्वेन अ ह्युमरस स्टोरी. एक दिवस हेनरी इर्विंग हे मार्क ट्वेन यांची स्टोरी सांगत होते आणि त्याच्या बरोबर मध्येच, मिडस्ट म्हणजे मध्येच, मध्ये सांगता सांगता ह्युमर स्टोरी, विनोदी कथा सांगत होते, गोष्ट सांगत होते. अब्रप्टली म्हणजे एकाएकी स्टॉप अँड एक्सक्लेम, एक्झामिन हिज फ्रेंड्स फेस. एक्झामिन ते एकाएकी ते थांबले सांगता सांगता स्टोरी आणि आपल्या मित्राचा चेहरा त्यांनी त्याचं निरीक्षण केलं, परीक्षण केलं. यू हॅवंट हर्ड धिस हॅव यू. ते त्याला विचारतायत की तू ऐकलं नाहीस ना ही स्टोरी, नाही ऐकलीस ना, ही आस्क्ड. ट्वेन अश्योर्ड हिम दॅट ही हॅड नॉट. ट्वेन यांनी त्याला खात्री दिली की नाही मी हे ऐकलेलं नाही, हे ह्युमर स्टोरी ही मी ऐकलेली नाही. वेन सम टाइम लेटर इर्विंग अगेन पॉज अँड अगेन पोज द क्वेश्चन. थोडा वेळ झाल्यानंतर ते पुन्हा थांबले, पॉज म्हणजे थांबले, आणि परत त्यांनी तो प्रश्न विचारला. ट्वेन अगेन रिअश्युअर्ड हिम. त्यांनी पुन्हा त्याला तशाच प्रकारची खात्री सांगितली, नाही रे बाबा, दिला नाही, मी नाही ऐकलेलं. देन अप्रोचिंग द क्लायमॅक्स इर्विंग ब्रोक ऑफ वन्स मोर. क्लायमॅक्सच्या वेळेला म्हणजे अंतिम जे काही स्टोरीचा जो क्लायमॅक्स असतो एखाद्या स्टोरीचा, तिथं त्यावेळेला तिथं आले आणि तिथं येतानाच त्यांनी तो परत त्याला प्रश्न विचारला. आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हर्ड धिस. ही डिमांडेड सस्पिशियसली. सस्पिशियसली म्हणजे संशय वृत्तीने. ते संशय वृत्तीने त्याच्याकडे पाहत म्हणाले हेनरी इर्विंग की अरे खरंच तू हे आतापर्यंत ऐकलेलं नाहीस, याबाबत तुला खात्री आहे, तू अजिबात हे ऐकलेलं नाहीयेस. आय कॅन लाय वन्स. ट्वेन फायनली रिप्लाइड. शेवटी मात्र त्यांनी सांगितले की मी एकदा खोटं बोलू शकतो. आय कॅन लाय ट्वाइस फॉर कर्सीज सेक. कर्सी म्हणजे सौजन्य किंवा शिष्टाचार. शिष्टाचारासाठी म्हणा किंवा सौजन्यासाठी म्हणा मी दुसऱ्यांदा खोटं बोलू शकतो. बट आय ड्रॉ द लाईन देअर. पण त्यानंतर मी काय केली, लाईन मी ड्रॉ केलेली, रेष ओढली. I can't lie the third time at any price. I can't lie the third time at any price. म्हणजे कुठल्याही किमतीवर, कुठल्याही किमतीत, at any cost, मी तिसऱ्या वेळेला मात्र मी खोटं बोलू शकत नाही. I not only heard the story. ही कथा फक्त मी ऐकलेलीच नाहीये, I invented it. तर या कथेचा शोध सुद्धा मी लावलेला आहे. म्हणजे त्यांच्या हेनरी इर्विंग नावाच्या मित्राला सुद्धा माहित नव्हतं की सॅम्युअल हाच मार्क ट्वेन आहे, हे त्यांनाही माहिती नव्हतं. म्हणजे इतकी त्यांच्या लेखन कौशल्याबद्दलची नेमका हीच व्यक्ती आहे हे त्यांना माहित नव्हतं. म्हणजे काय तर जी कथा जिचं मीच लिहिलेलं आहे, त्यामुळे ती मी ऐकलेली असणं म्हणजे ती मला माहिती असणं, असं ते सांगतात की मी फक्त ऐकलीच नाही तरी तिचा शोधच मीच ही कथा लिहिलेली आहे असं त्यांना इथं सांगायचं आहे. आता पुढं बघा, मार्क ट्वेन वन्स प्रपोज्ड अ प्लॅन फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. एक दिवस मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंगांचं इम्प्रुव्हमेंट सुधारण्यासाठी एक प्लॅन प्रस्तावित केला. फॉर एक्झाम्पल, इन इयर फर्स्ट दॅट युजलेस लेटर सी वुड बी ड्रॉप टू बी रिप्लेस्ड आयदर बाय के और एस. पहिल्या वर्षी काय करायचं, जे सी लेटर आहे ते युजलेस आहे, निरुपयोगी आहे, ते काढून टाकायचं आणि त्याच्या ऐवजी के किंवा एस हे दोन लेटर तिथं वापरायची. आता लाईकवाईज त्याचप्रमाणे एक्स वुड नो लॉंगर बी पार्ट ऑफ द अल्फाबेट. एक्सला हा इंग्रजी अल्फाबेटचा पार्ट राहणार नाही, म्हणजे ते पण त्याला काढून टाकायचं. Then only case in which C would be remained would be the CH formation. आता इथं CH के केले बरं, C चं के केले इथं, तर in only a case in C would be remained would be the CH formation. C कुठे राहील तर ते पण एका ठराविकच याच्यामध्ये जर CH फॉर्मेशन असेल त्यावेळेला मात्र ते राहील. We will be dealt it later. डील
चा हे भूतकाळ आहे, डेल्ट म्हणजे एखादी गोष्टीचा करार करणं वगैरे असा अर्थ आहे. आपण काय करू तर तशाबद्दलचं जे काही जुळवाजुळव असेल किंवा जे काही असेल ते बाबी आपण परत नंतर करू असे म्हणतायत. इयर 2 माइट रिफॉर्म डब्ल्यू स्पेलिंग सो दॅट विच अँड वन वुड टेक द सेम कॉन्सोनंट. इथं सीचं के केले. आता दुसऱ्या वर्षी काय करायचं तर डब्ल्यू या स्पेलिंगचं रिफॉर्मेशन करायचं आणि विच आणि वन हे एकाच समान कॉन्सोनंटने म्हणजे एकाच व्यंजनानं दाखवायचं. while year 3 might well abolish y replacing it I. तिसऱ्या वर्षी काय करायचं अबॉलिश करायचं म्हणजे वाय हे लेटरच रद्द करून टाकायचं, अबॉलिश करायचं आणि तिथं त्या जागी आय हे लेटर आणायचं. अँड इयर आता इथं वाय गेलेलं आय आलं. अँड इयर 4 माइट फिक्स द जी जे एनोमॅली वन्स अँड फॉर ऑल. आता त्याच्यानंतर परत पुढे ते काय म्हणतात बघा तर जी जे यातली जी काही जनरली जीचं जे केलंय देन द इम्प्रुव्हमेंट वुड कंटिन्यू इयर बाय इयर विथ इयर 5 डुईंग अवे विथ युजलेस डबल कॉन्सोनंट्स. आता ही जी इम्प्रुव्हमेंट आहे ही येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण आहे अशी चालू ठेवायची आहे. आणि 5व्या वर्षी आपण काय करायचं तर ती जे डबल कॉन्सोनंट्स आहेत की नाही जे युजलेस आहेत निरुपयोगी आहेत त्यांना आपल्याला दूर घ्यायचंय, दूर करायचं आहे. अँड इयर 6 to 12 or some or so modifying vowels and the remaining voiced and unvoiced consonants. आता 6 ते 12 मध्ये उरलेली जी काही कॉन्सोनंट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय काही वॉबल्स मध्ये आणि काही कॉन्सोनंट्स मध्ये सुद्धा आपल्याला मॉडिफिकेशन घ्यायचं आहे असं ते सांगतायत. बाय इयर 15 or so it would finally be possible to make. आता 15 वर्षी मात्र किंवा त्यानंतर आपल्याला हे फायनली पॉसिबल होणार आहे काय करणं तर टू मेक इट्स यूज द टू मेक इज यूज द म्हणजे यांचा उपयोग करण्यासाठी कुठले तर रेड्युडनंट जे लेटर्स आहेत रेड्युडनंटचा अर्थ आहे बघा इथं रेड्युडनंटचा अर्थ नेसेसरी नो लॉंगर रिक्वायर्ड म्हणजे जे सी आणि वाय आणि एक्स सारखे जे काही लेटर्स सी वाय आणि एक्स हे जे काही सारखे लेटर्स आहेत ते अननेसेसरी त्यामुळे त्यांचा उपयोग सुद्धा काढून टाकणं हे आपल्याला पुढे करायचं आहे. बाय नाऊ जस्ट अ मेमरी इन माइंड्स आणि हे फक्त ओल्ड डॉटर्स आणि हे फक्त जे जुनी व्यक्तिमत्व आहे त्यांच्या म्हाताऱ्या माणसांच्या मनामध्ये फक्त ह्या यांच्या मेमरीज थोड्या राहतील. टू रिप्लेस CH, SH आणि TH रेस्पेक्टिव्हली. त्यांच्याऐवजी आपण मग तिथे काय करायचं तर CH, SH आणि TH अनुक्रमे हे घ्यायचं आहे. आता इथं डॉटरचा अर्थ इथं आहे बघा वीक ओल्ड मेन हू कॅनॉट डू थिंग्स राईट. ह्या वृद्ध अशक्त अशी माणसं आहेत ही जी काही करत नाहीयेत त्यांच्या मनामध्ये फक्त याच्या मेमरीज राहतील किंवा हे अक्षर आहेत की त्यांचा उपयोग काही राहणार नाहीये इतक्या वर्षानंतर मग ती काढून टाकायची असं ती राहणार आहे. आता इथून पुढचं जे काही लाईन्स आहेत त्याचा मात्र जरा अर्थ सांगणं किंवा अर्थ लावणं हे खूपच कठीण बनतं. फायनली जेन आफ्टर सेम 20 years ऑफ ऑरक्झुल केफल रिनिफॉर्म विल वुड हॅव अ लॉजिकल coherent spellings in US एक्सरवंट जी इंग्लिश स्पीकिंग वर्ल्ड. आणि पुढच्या अंदाजे मी सांगतो अर्थ याचा तर्क सांगून की पुढच्या 20 वर्षामध्ये आपण शेवटी काय करूया तर आपण लॉजिकल जो काही चेंज आहे तो आपण पुढच्या याच्यामध्ये म्हणजे इंग्लिश स्पीकिंग वर्ल्डमध्ये आपण करणार आहोत असं ते सांगतायत. तर आता मित्रांनो
या व्हिडिओचे सुद्धा मला 2 भाग करावे लागतील. याच्यानंतरचं पेज नंबर 45 आहे आणि काही कोटेशन्स आहेत, हे मात्र आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. याचे 2 पार्ट आहे, नंतर नक्की बघा ते.